काय सांगाल? मोठ्या भावाचे तर खूप सपोर्ट आहे. अच्छा अच्छा खूप सपोर्ट. अच्छा अच्छा. माझा मोठा भाऊ आहे, त्यासाठी गावी असतो ना, हा. सगळ्यांनाच माहिती आहे दिलीप बरोबर पाटील बरोबर. कृषी खात्यामध्ये कामाला. त्याच्यामुळे तो काय वहिनी काय माझ्या आई मी तर सर्वांना तेच सांगते की मराठी माणसाने पाठी राहूच नाही, अच्छा. पुढे व्हा. एक एक कारण कुठून कुठून लोक युपी, बिहार, गुजराती, मारवाडी, कित्येक रिक्षावाले इथे पोट भरायला येतात आणि कित्येक रिक्षावाले मनापासून तृप्त होऊन जातात. असं जेवण असतं, डाळ भात भाजी चपाती. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे बोरिवलीमध्ये आणि बोरिवलीमध्ये याचं कारण हेच आहे, तर माझे जे मित्र आहेत ना, श्री रघुनाथ पाटील, त्यांचं गाव आहे मुक्काम भांडणगड म्हणजे वृंदावन, तालुका जिल्हा रायगड. ते सध्या राहिले आहेत बोरिवलीमध्ये. तर त्यांनी काही वर्षापूर्वी या ठिकाणी खानावळ चालू केली आहे. त्यांच्या मिसेस त्यांच्या जोडीला असतो, त्यांचा मुलगा असतो. तर आज मराठी माणूस या धंद्यामध्ये उतरलाय काही वर्षापूर्वी. तर आज आपण त्यांच्याबद्दल बोलूया, त्यांच्या छोट्याशा बिझनेसबद्दल आणि पूर्ण त्यांची माहिती घेऊया त्यांच्या बिझनेसबद्दल, की मराठी माणसाने केलेली मेहनत कशी असते आणि थोडे त्या मेहनतीचा काय फायदा होतो याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया आपण आपल्या मित्राजवळ आणि त्यांच्या फॅमिली सोबत. चला मग मी नक्कीच व्हिडिओ सुरू बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. वहिनीला पहिला प्रश्न असा आहे की हा व्यवसाय चालू करताना डोक्यामध्ये विचार कसा काय आला? सुरुवात काही सांगा, तुम्ही सुरुवात झालेली या बिझनेसची आयडिया कोणी दिली? मिस्टरने दिली का तुम्ही सुरुवात केली? नाही, मी स्वतःहूनच केली. अच्छा अच्छा. किती वर्षापूर्वी? झाले तरी 10 वर्ष. 2017 पासून चालू केले. 17 पासून म्हणजे 8-9 वर्ष व्हायला आली. हा. आणि सुरुवात म्हणजे जोडीदार आपले घरवाले आहेत तुमचे मिस्टर, त्यांची साथ कशी काय असते आमच्या बिझनेस मध्ये? हाय, त्यांची पण व्यवस्थित आहे. पहिली अच्छा. साथ माझ्या ताई भाऊजींनी मला पुढे पाऊल टाकायला सांगितलं. त्यांच्या ह्यानी मी अच्छा. हा. परत दुसरं असं आहे, आज आपण बघतो या मुंबई शहरामध्ये बोरिवलीमध्ये की लोक बाहेरून येतात, म्हणजे काही असतील, म्हणजे परवानगी लोक किंवा लोक येऊन इकडे चहा वगैरे विकतात किंवा लहान लहान बिझनेस करतात. तर तुम्ही काय सांगणार मराठी माणसाबद्दल, मराठी बिझनेस बद्दल? मी तर सर्वांना तेच सांगते की मराठी माणसाने पाठी राहूच नाही, अच्छा. पुढे व्हा. एक एक कारण कुठून कुठून लोक युपी, बिहार, गुजराती, मारवाडी, ती लोक आपल्या मुंबईमध्ये येऊन ती लोक सगळं करतायत. आपण का मागे राहायचं? अच्छा. तुमच्या जेवणामध्ये काय काय डिश असतात? थोडी आयडिया द्या आम्हाला, म्हणजे ओळख सांगा तुमच्या जेवणाची. तर कोणत्या डिश असतात आमच्याकडे? व्हेज असतो, नॉन व्हेज असतो. व्हेज मध्ये कसं काय? व्हेज मध्ये डाळ असते. पुढे पुढे एक सुकी भाजी असते, एक ओळी भाजी असते, चपाती असते, कांदा असतो. अच्छा. डिशची प्राइस काय व्हेज मध्ये? व्हेज मध्ये 90 रुपये. 90. आणि नॉन व्हेज मध्ये? नॉन व्हेज मध्ये चिकन आहे 120 रुपये. अच्छा. अंडा आहे 100 रुपये. आणि हे मच्छी प्लेट 150 रुपये. फॅमिली सपोर्ट बद्दल काय सांगा? तुमचा मुलगा, तुमचे मिस्टर? माझे मुलं पण मला साथ देतात, माझ्या बरोबर काम करतात. माझे मिस्टर पण असतात, सगळे मला मदत करतात. अच्छा अच्छा. नोकरी आणि व्यवसाय याच्यामध्ये फरक काय जाणवलाय? व्यवसाय आणि नोकरीमध्ये म्हणजे तुमचा इन्कम सोर्स, पहिला इन्कम काय बदलला नोकरी आणि व्यवसायामध्ये? नाही, व्यवसायामध्ये खूप चांगला बदल येतो ना आपल्या म्हणजे लाईफ मध्ये, लाईफस्टाईल मध्ये. हो, खूप छान वाटतं. अच्छा. चालेल, आपण तुमच्या यांच्याबद्दल बोलूया मिस्टर नंतर. आणि तुम्हाला ह्या तुमच्या बिझनेस मध्ये खूप खूप प्रगती व्हावं आणि तुम्हाला परमेश्वर खूप यश देवं. धन्यवाद ताई. थँक्यू. तुझे मम्मी पप्पांचा छोटासा व्यवसाय आहे, तर मम्मी पप्पा काय सांगणार थोडंफार? माझे मम्मी पप्पा की लहानपणापासून असताना मी, अच्छा, तेव्हा माझ्या मम्मी पप्पाने सुरुवात केली होती आणि तेव्हापासून मी यांच्या बरोबर साथ दिली. आणि साथ देताना पण त्या लोकांनी माझं पण लक्ष दिलं आणि मी त्या लोकांचं पण लक्ष दिलं. त्याचं काय पाहिजे तसं नाही, ते मी माझ्या मर्जीने. बरोबर. आणि जर ते आवडत नाही ते मी लक्ष देतो आणि ते पण लक्ष देतो. आणि म्हणजे माझे दोन्ही भाऊ बहिणी आहेत, ते पण साथ देतात. आणि मेन गोष्ट म्हणजे की चौकशी असतं, चौकशी नसते. आणि चव असले ना की सगळ्यांना बरं वाटतं. ओके ओके, चालेल, ठीक, धन्यवाद, थँक्यू. काय सांगाल ह्या जेवणाबद्दल, ह्या ताईंबद्दल, किंवा एक मराठी माणूस किंवा एक व्यवसाय करतो छोटासा, खानावळ चालू आहे, तर तुम्ही आज तुम्ही तर जेवला त्या ठिकाणी, तुम्ही काय सांगाल टेस्ट बद्दल? काय सांगाल आपल्या मराठी माणसाच्या बिझनेस बद्दल? जेवण तर एकदम मस्त घरगुती सारखं आहे. अच्छा.
आणि असंच मराठी माणसांनी पुढे गेलं पाहिजे व्यवसायामध्ये आणि आपले स्वतःचे व्यवसाय चालू केले पाहिजे. बरोबर बस. एवढंच. थँक्यू. थँक्यू. काय किती झाले आपले चपाती नाही थोडा राईस घेतला होता एक्स्ट्रा. आज माझ्या गावातले ह्या ठिकाणी राजवता शिंदे आहेत. त्यांचं राहणीमान पण बोरिवलीमध्ये देवीपाड्यामध्ये. त्यांच्या घराच्या आजूबाजूचा व्यवसाय चालू आहे ताईंचा आमच्या. दादा काय सांगाल आपल्या मित्राबद्दल? नमस्कार. मित्राबद्दल सांगायचं म्हणजे आज हा जो पाटील खानावळ आहे आणि आज मी 5 वर्षापासून बघतोय. खूप छान जेवण, घरगुती जेवण असतो. काय सोडा वगैरे काय मारत नाही. आणि आज कित्येक रिक्षावाले इथे पोट भरायला येतात आणि कित्येक रिक्षावाले मनापासून तृप्त होऊन जातात. असं जेवण असतं. डाळ, भात, भाजी, चपाती, चिकन असतो, मच्छी असतो. खूप छान प्रकारे घरगुती बनवलं जातं. त्याच्यामुळं इथे रिक्षावाले अनेक लोक जे पर्यावरणाला फिरणारे लोक येतात ते खूप चांगल्या प्रकारे जेवण जेवतात आणि खूप चांगला प्रतिसाद देतात. असाच प्रतिसाद त्यांना मिळावा आणि पुढील व्यवसायासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप धन्यवाद तुम्हाला पण. थँक्यू. चला आज आपल्या समोर जे त्यांचा जो खानावळ चालू आहे त्याचे मालक आहेत म्हणा गेले तर असं. तर दादा कसं काय सुरुवात झाली, कशी काय तुमच्या छोट्या व्यवसायाची सुरुवात सांगायची आपल्याला? व्यवसायाची सुरुवात म्हणजे सुरुवातीला मी जॉबला होतो. बरोबर. नोटबंदीच्या दरम्यान मी माझं स्वतःच जॉब ज्वेलरी लाईन मध्ये सोडलं मी ते. त्याच्यामुळे मी ठरवलं की आता काय करायचं. तसा नोकरीमध्ये इंटरेस्ट नव्हताच मला जास्त. त्याच्यामुळे आम्ही दोघांनी नवरा बायकोने ठरवलं की काहीतरी आपण एक स्वतःचा एक व्यवसाय चालू करूया. बरोबर. त्याच्यामुळं आणि विशेष करून म्हणजे आम्हाला माझ्या बायकोचं हाताला चव आहे जेवणाची विशेष म्हणजे. त्याच्यामुळे एक मनामध्ये होतं की चला काहीतरी आपण करायचं आहे ना तर जेवणाचंच करूया. कारण ते जेवण कसं आहे म्हणजे चांगली चव आहे, तिला व्यवस्थित आहे, मेहनती आहे. त्याच्यामुळे आम्ही ते दोघांनी ठरवलं चला काहीतरी करूया. त्याच्यामुळे तुम्ही 2018च्या दरम्यान आम्ही हे छोटंसं आपलं सुरुवात केली. थोडं सुरुवातीला स्ट्रगल होतं, त्रास होता, कारण सुरुवात सगळं नवीन होतं आमच्यासाठी सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळं झालं पण खूप आम्ही मेहनती होतो. त्यांनी खूप मेहनत केली. जी हाताला चव आहे. बरीच चांगली लोक येतात, जेवतात. जेवल्यानंतर तुमचं जेवण चांगलं आहे बोलतात. नोकरी आणि व्यवसायामध्ये काय फरक काय जाणवतोय? नाही म्हणा गेलं तर नोकरी हा एक प्रेशर वाईज हे आहे. त्याच्यामुळे ते जाणं ठीक आहे, चांगलं होतं. नोकरी असं काही वाईट नाही, पण स्वतः धंदा ते धंदा. बरोबर. त्याच्यामुळे काय हेच नव्हतं. आणि धंद्यात मला खूप आवड. आज आजूबाजूला बघतो तुमच्या ह्या नॅशनल पार्कला वगैरे की अफाट लोकांचे बाहेरून आलेले व्यवसाय करतात. एक मराठी माणसांना काय संदेश द्याल ह्या तुमच्या माध्यमातून मराठी मुलांना आपल्या? संदेश एक आहे, जर धंदा करायचा असेल ना तर त्या धंद्याची पहिली स्वतःला एक आवड निर्माण की आपल्याला धंदा कुठला करायचा. बरोबर. समोरच्याने केला म्हणून आपण केलं पाहिजे हे लॉजिक नाही. आपल्याला धंदा कुठला करायचा त्याची पहिले सर्वप्रथम माहिती घ्यायची. त्याच्यानंतर धंदा झालाच पाहिजे, केलाच पाहिजे. आपण नाही करणार तर कोण करणार? आपला महाराष्ट्र आहे, आपण आपल्यामध्ये राहून आपण नाही करायचं तसं कोण करणार? बरोबर. पण आवड पाहिजे. बरोबर. आवड पाहिजे, म्हणजे जिथे पाहिजे आणि करण्याची तुमच्याकडे इच्छा शक्ती पाहिजे, मेहनत पाहिजे. आणि फॅमिलीचा सपोर्ट, तुमचा मुलगा असेल, तुमची घरवाली वाईफ असेल, त्याबद्दल काय सांगा? त्यांच्या मेहनतीबद्दल काय सांगा? मेहनत म्हणजे माझा मुलगा 10वीला आहे सध्या, पण तो इतका मेहनती आहे आणि ह्या गोष्टी त्याला प्रचंड आवड. मी तर माझं भविष्य त्या धंद्यामध्येच बघतो. घर मालकीबद्दल आणि घर मालकी म्हणल्यानंतर माझी धर्मपत्नी म्हणल्यानंतर तर ती लक्ष्मीच आहे. थँक्यू. ती लक्ष्मीच आहे. त्याच्यामुळे काय हेच नाही, तिच्या हाताला सुंदर चवच आहे आणि खूप हे स्ट्रगल करणारी आहे आणि धाडसे स्ट्रॉंग आहे. सगळ्या गोष्टींनी ती ये बिंदास काही असू दे, कधी घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. तिला तुम्ही कुठल्याही मी तुला लांब ओळखतोय असं म्हणजे 15-20 वर्षापासून. तू तर खूप मेहनतीचा हुशार ऍक्टिव्ह आहेस. तर अजून पुढे काय सांगाल तुझ्या मेहनतीबद्दल किंवा तुमच्या पूर्ण तुझे भाऊ आता मोठे असतील, दादा वहिनी असेल, त्यांच्या सपोर्ट काय सांगा मोठ्या भावाबद्दल? त्यांना तुला जाम सपोर्ट केला ते लाईफ मध्ये. मी समोर मोठ्या भावाचा काय सांगाल? मोठ्या भावाचे तर खूप सपोर्ट आहे. खूप सपोर्ट. माझा मोठा भाऊ आहे, जास्त गावी असतो ना, सगळ्यांनाच माहिती दिली कृषी खात्यामध्ये काम आलं. त्याच्यामुळे तो काय वहिनी काय माझ्या आई वडील काय
आणि म्हणजे कधी मला विचारत नाही ते की बाबा तू काय कर, तुझ्या धंद्यामध्ये प्रॉफिट किती आहे, तू काय करतो, कधीच नाही विचारत. त्याला माहिती आहे हे आमच्या काय तक्रार करत नाही, याचा ते नक्की काहीतरी थोडंफार यांच्याला चुकीच आहेत, व्यवस्थित चला, आहेत ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या बिझनेस बद्दल आणि तुम्हाला परमेश्वर खूप यश देव तुमच्या बिझनेसला. धन्यवाद सर्वांना. ठीक आहे, धन्यवाद तुझं पण. तर नमस्कार मंडळी, हे होते माझे मित्र श्री रवनाथ पाटील आणि त्यांच्या मिसेस. त्यांचं गाव आहे भानंगतोड, म्हणजे मुक्काम भानंगतोड, तालुका तलाव, जिल्हा रायगड या ठिकाणी. सध्या ते राहतात बोरिवलीमध्ये, वैशाली नगरमध्ये. तर या ठिकाणी लोक ही म्हणजे दोघे जण या ठिकाणी आपला छोटासा व्यवसाय करतात खानावळीचा. जर तुम्हाला भेट द्यायची असेल या खानावळीला तर तुम्ही बोरिवलीला येऊ शकता, सरळ म्हणजे नॅशनल पार्कच्या बाजूलाच डाव्या साईडला. आणि नक्कीच तुम्ही आपल्या मराठीला सहकार्य करा, कारण का मध्ये असे लहान लहान व्यवसाय खूप मोठे होते काही वर्षानंतर. छोटे छोटे व्यवसाय जर आपला महाराष्ट्र आपली मुंबई सध्या म्हणा गेलं तर नक्कीच तुम्ही भेट द्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. सर्वांना बाय बाय, धन्यवाद.